दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यात गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा. कवी अनंत राऊत यांच्या या ओळी मैत्रीचं खरं महत्त्व सांगतात. पण प्रत्येक मैत्री अशीच असते का? तर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडलेली ही घटना ऐकली तर कोणाच्याही अंगावर काटा येईल. एका तरुणाच्या मित्राला पैशाची गरज होती. त्याने खाजगी सावकारांकडून अवघी 1.5 लाख रुपये कर्ज घेतले. मित्रांवर विश्वास ठेवून दुसरा मित्र जमीनदार झाला. पण याच विश्वासाची किंमत त्याला फार महागात पडली. जामीनदार राहिल्यामुळे संबंधित मित्राला आपली सुमारे 1.25 कोटी रुपये किमतीची 5 एकर शेती खाजगी सावकाराच्या नावावर करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. इतकंच नाही तर पीडित शेतकऱ्यांचा आरोप आहे की जमीन सावकाराच्या नावावर केल्यानंतरही 70 ते 80 लाख रुपयाचे व्याज बाकी असल्याचा दावा करून त्याच्याकडे अजूनही पैशाचा तगादा लावला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भागात 1 लाख रुपयांवर 3 महिन्यांसाठी 5 रुपये मासिक व्याज, कर्जासाठी 2 जमीनदार, मुदतीत पैसे न भरल्यास दररोज 1000 रुपयांचा दंड आणि विरोध केल्यास शिवीगाळ, धमक्या, अगदी मारहाण केली जाते. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्यापही एकाही आरोपीला अटक झालेली नाही. मित्रांसाठी जामीनदार होणं हा विश्वासाचा भाग असू शकतो, पण या घडलेल्या प्रकारामुळे यापुढे अशा व्यवहारात कोणी पडेल का, हा प्रश्न निर्माण होतो.